नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जी काही आपली जिल्हा पोलीस पाटील भरती होणार आहे, यामध्ये आपण 36 जिल्ह्यांचे जिल्हा विशेष या ठिकाणी फ्रीमध्ये YouTubeला घेत आहे. अ, यापूर्वी जालना जिल्ह्याची माहिती आपण बघितलेली आहे. जालना जिल्ह्याची पोलीस भरती झालेली आहे. त्यामुळं जी राहिलेली 168 गावांची भरती जी आहे जालन्याची, त्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ या ठिकाणी जाऊन पाहायचे आहेत. आता मित्रांनो आपण काय करत होतो, की 15 प्रश्नांची दर दिवशी 15 प्रश्नांची सीरीज जी आहे ते आपण जिल्हा विशेषची घेत होतो. पण मित्रांनो लक्षात ठेवा, की मला आता यापुढे 36 जिल्ह्यांचे जिल्हा विशेष द्यायचे आहेत. आणि हे देत असताना बाकीचाही पोर्शन मला लवकर कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे आता आपण काय केलेलं आहे, की हे असे 15-15 प्रश्न तुम्हाला न देता अशा पद्धतीने मॅरेथॉन लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 700 प्लस प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुमचा जिल्हा विशेषचा एकही प्रश्न या ठिकाणी जाणार नाही. जिल्हा विशेष आणि जी-केचे जेवढे काही प्रश्न असतील, यामधला एकही मार्क तुमचा जाणार नाही. तुम्ही जे आपले 65 प्लस विद्यार्थी जालना पोलीस पाटील पदावरती झालेले आहेत, त्यांना माहिती आहे. तुम्ही त्यांचे रिप्लाय सुद्धा बघू शकता. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथे त्या विद्यार्थ्यांनी दिलेले रिप्लाय बघा. जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. परवाच झालेली जी टी परीक्षा आहे, टी-ई-टीची जी परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, या परीक्षेमधले सर्व प्रश्न मित्रांनो आपल्या ई-बुकमधून आलेले आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ई-बुक घेतलेलं नसेल, त्याने निश्चितपणे ई-बुक घ्या. हे ई-बुक आणि हे आपले जे जिल्हा विशेषचे प्रश्न आहेत, एवढे प्रश्न केले आणि आपली टेस्ट आहे, हे मी तुम्हाला देणारच आहे. तर या टेस्ट एवढं जर तुम्ही सोडवलं, तर मित्रांनो तुमचा जी-के आणि मराठीचा एकही प्रश्न जाणार नाही, याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. आणि गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्यांच्यासाठी सुरू आहेच. त्यामुळे ज्यांनी कुणी आपलं ई बुक घेतलेलं नसेल ते ई बुक घ्या. त्यासाठी माझा जो नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. या ठिकाणी तुम्हाला बुकची माहिती दिली जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे बुक परचेस केलेलं आहे. आणि मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये हे जे आपलं बुक आहे, ते बुक आता मी नव्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर आणणार आहे. जेणेकरून तुम्हाला ते बुक वाचायला अडचण येऊ नये. म्हणजे तुम्हाला लगेच वरती त्याचं जे आन्सर आहे ते तिथल्या तिथेच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आताच्या बुकमध्ये आपण या ठिकाणी आन्सर की खाली दिलेले आहे. परंतु येणाऱ्या बुकमध्ये तुम्हाला जो काही पर्याय आहे त्या पर्यायासमोरच तुम्हाला त्याचं उत्तर बघायला मिळणार आहे. त्यामुळं ज्यांनी आपलं ई बुक घेतलं नसेल त्यांनी बुक घ्या. मित्रांनो 31 जानेवारीपूर्वी बघा 31 जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका घ्या असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतली नसेल, त्याने आपली बॅच घ्या, आपलं ई बुक घ्या आणि तुम्हाला जी कुठली बॅच लावायची असेल त्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ सुद्धा YouTube चॅनलवरती आहे. तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आता आपण काय करूया, या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा विशेषला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे बघा. रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागात आहे? आणि पर्याय ए आहे पूर्व, बी आहे पश्चिम, सी आहे दक्षिण आणि डी आहे उत्तर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्रांनो असं मत असतं, की तुम्ही सर प्रश्न आणि डायरेक्ट त्याचं उत्तर सांगत जा. परंतु मित्रांनो तशामुळे तुमचाच तोटा होतो, की तुम्हाला जर परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, तर त्या प्रश्नाचं एनालिसिस सुद्धा झालं पाहिजे. मी या ठिकाणी हे जे 700 प्रश्न म्हणलेले आहेत, तर हे 700 प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात. मी ज्यावेळेस प्रश्न तयार करत असतो, त्यावेळेला एका प्रश्नातून 3, 4, 5 अशा पद्धतीने प्रश्न तयार होत असतात आणि तेच माझा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ मोठा जरी वाटला तरी निश्चितपणे तुम्ही बघा. कारण तुम्हाला जी-केमध्ये जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अ, रायगड किल्ला जो आहे, रायगड किल्ला त्याच्याविषयीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. तर रायगड किल्ल्यावरचे सेपरेट आपण यामधला एकही प्रश्न तुमचा राखला जाणार नाही. सर्वच्या सर्व प्रश्न रायगड किल्ल्याच्या संदर्भामध्ये असतील, ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि 2 ते 3 लेक्चरमध्ये तुमचं जिल्हा विशेष पूर्ण या ठिकाणी कंप्लीट झालेलं असेल. इथून पुढे तुम्हाला जिल्हा विशेषसाठी कुठलं पुस्तक विकत घ्यायची गरज नाही. आपल्या या व्हिडिओमधूनच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतील. तर मित्रांनो पहिल्या क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पश्चिम दिशेला या ठिकाणी काय आहे? रायगड जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला कुलाबा या नावाने ओळखले जाते?
ए आहे सिंधुदुर्ग, बी आहे रत्नागिरी, सी आहे रायगड, डी आहे मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायगड. आता इथेच बघा, हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जरी असा विचारला असला तरी तुम्ही अभ्यास करत असताना कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथं तुम्हाला प्रश्न विचारला काय की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला कुलाबा या नावाने ओळखले जाते, म्हणजे हा एक प्रश्न तयार झाला. परंतु दुसरा प्रश्न याच्या अपोजिट मध्ये तयार होतो की रायगड जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते. त्याचं उत्तर काय येणार आहे? कुलाबा. त्यामुळं असं अनालिसिस करून तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3. कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री पदावर खालीलपैकी कोणती व्यक्ती होती? ए आहे यशवंतराव चव्हाण, बी आहे शरद पवार, सी आहे बॅरिस्टर अंतुले आणि डी आहे विलासराव देशमुख. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी, बॅरिस्टर अंतुले. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कमेंट बॉक्समध्ये मी तुमची उत्तरं एवढ्यासाठी मागत असतो किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा तालुका जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर एक जेवढे काही विद्यार्थी या पोलीस पाटील पदाची तयारी करत असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांना अंदाज येतो की आपल्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यानुसार मग तुम्हालाही सोपं जातं अभ्यास करण्यासाठी. कॉम्पिटिशन केवढे आहे हे कळतं आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मलाही सोपं जाते की बाबा एवढे विद्यार्थी आहेत, एवढे कॉम्पिटिशन आहेत, मग माझ्या क्लासचे विद्यार्थी जास्तीत जास्त सिलेक्ट झाले पाहिजेत आणि म्हणून त्या दृष्टीने मी काय करत असतो, मार्गदर्शन करत असतो. त्यामुळं हे जे बॅरिस्टर अंतुले आहेत, हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि त्याचसोबत तुमचा गाव, तालुका सुद्धा मला कमेंट करून सांगायचा आहे. चौथा प्रश्न बघा, साम्राज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे कोल्हापूर, बी आहे रत्नागिरी, सी आहे सिंधुदुर्ग, डी आहे रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक डी, रायगड. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5. 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची लोकसंख्या खालीलपैकी किती आहे? 26,34,200, 27,34,200, 28,34,200, 29,34,200. तर 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 26,34,200. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए आहे पनवेल, बी आहे पेन, सी आहे कर्जत, डी आहे अलिबाग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अलिबाग. प्रश्न क्रमांक 7 बघा, रायगड जिल्हा आणि त्याच्या शेजारचे जिल्हे या बाबतीत योग्य जोडी ओळखा, असं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा इथं, योग्य जोडी ओळखा असा यांचा प्रश्न आहे. आता बघा, पर्याय ए आहे उत्तरेला ठाणे, पूर्वेस पुणे, आग्नेयेस सातारा आणि वरीलपैकी सर्व योग्य. तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व योग्य. आता हा प्रश्न जोड्यांच्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी तयार करत असताना कसं करायचं आहे, यावरती ऑनलाईन मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? रायगड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? रायगड जिल्ह्याच्या आग्नेयेला कोणता जिल्हा आहे? तर इथं तुम्हाला 3 प्रश्न तयार होतात आणि हा आपण केलेला प्रश्न चौथा. मित्रांनो, आपलं जे ई बुक आहे, ई बुक, या ई बुकमधून मी जसे प्रश्न फ्रेम केलेले आहेत, त्याच पद्धतीने परिषदेने प्रश्न फ्रेम केलेले आहेत. त्याचा सुद्धा प्रूफ आपल्या या YouTube चॅनलवरती आहे. ते सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता, की जसा आपण प्रश्न बनवलेला आहे, तसेच्या तसे प्रश्न सगळे आपल्या टी-ई-टीच्या परीक्षेला आलेले आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे, की तुम्हाला मार्केटमधलं पोलीस पाटील पदासाठी कुठलंही बुक घेण्याची आवश्यकता नाही. हे एक बुक तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला 100% यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 8 बघा, रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ए आहे मुंबई, बी आहे रत्नागिरी, सी आहे सातारा, डी आहे पुणे. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रत्नागिरी. आता बघा, रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी. मग तुम्हाला हा प्रश्न जर फिरवून विचारला की रत्नागिरी जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस रायगड जिल्हा आहे, तर त्याचं उत्तर काय येणार आहे? उत्तर दिशा. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला उलट सुलट तिथे विचार करायचा आहे. जेवढे काही प्रश्न तयार होतील तेवढे प्रश्न तुम्हाला स्वतःला तयार करायचे आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, रायगड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? ए आहे कोकण, बी आहे पुणे, सी आहे छत्रपती संभाजीनगर, डी आहे नागपूर.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोकण. प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? ए आहे 1867, बी आहे 1868, सी आहे 1869 आणि डी आहे 1870. तर 10चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1869. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1869 मध्ये कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. कोणत्या जिल्ह्यातून? तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातून. म्हणून तुम्हाला ठाणे जिल्हा, त्यानंतर ही कुलाबा नाव आणि ही तारीख अशा पद्धतीने 3 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. हे 3 प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथून पुढे मित्रांनो मी तुम्हाला किती प्रश्न तयार होतात काय हे सांगणार नाही. तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने प्रश्न तयार होतात आणि आपल्याला कसे प्रश्न तयार करायचे आहेत. यापुढे मी तुम्हाला काय करत जाईन, प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगत जाईन. त्यानंतर बघा, मुंबईच्या खाडी पलीकडे असलेले कोणते शहर 1883 पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते? ए आहे मुरुड, बी आहे श्रीवर्धन, सी आहे पनवेल, डी आहे पोलादपूर. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पनवेल. तर पनवेल हे शहर कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते. कुठपर्यंत? 1883 पर्यंत. 1883 नंतर मात्र काय झालेलं आहे, ते समाविष्ट झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. रायगड जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यातील कोणते ठिकाण 1891 पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते? ए आहे श्रीवर्धन, बी आहे रोहा, सी आहे मुरुड, डी आहे कर्जत. तर 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्जत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस मुंबई बंदर आहे? ए आहे आग्नेय, बी आहे ईशान्य, सी आहे वायव्य, डी आहे नैऋत्य. तर 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वायव्य. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या शतकात रायगड मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आला? ए आहे 16व्या, बी आहे 17व्या, सी आहे 18व्या, डी आहे 19व्या. तर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 17व्या शतकामध्ये रायगड मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आला. मित्रांनो, 17वे शतक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. विनायकापैकी एक असणारे वरद विनायक मंदिर हे रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए आहे महड, बी आहे महाड, सी आहे पनवेल, डी आहे कर्जत. तर 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महड. आता मित्रांनो, महड आणि महाड या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे तो रायगडच्या विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचा आहे, की महड हे काय आहे आणि महाड हे काय आहे. नंतर ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण यावरती चर्चा करणारच आहे, की महड आणि महाड याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. म्हणजे दोन्ही गावच आहेत किंवा महाडमध्येच महड येतं किंवा महडमध्ये महाड येतं, या अशा गोष्टी ज्या तिथल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत प्रॉपर त्यांनी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी पेशवा येथील सेनापती रामजी महादेव बिवलकर यांनी वरदविनायक मंदिराचा जीर्णोद्धार केला? ए आहे 1722, बी आहे 1723, सी आहे 1724, डी आहे 1725. तर 16चे उत्तर आहे 1725. आता मित्रांनो बघा, हे 1725 वरती एक प्रश्न तयार झाला. त्यानंतर कोणी? तर सेनापती रामजी बिवलकर, म्हणजे हा दुसरा प्रश्न तयार झाला. आणि कोणत्या मंदिराचा? तर वरद विनायक मंदिर, हा या ठिकाणी तिसरा प्रश्न तयार झाला. म्हणजे इथे तुमचे 3 प्रश्न तयार झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नामध्ये जी गोष्ट महत्वाची आहे ती तुम्ही लक्षात घ्यायची आहे. कोणकोणती आहे? इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की सेनापती रामजी बिवलकर. जर प्रश्न विचारला की 1725 मध्ये वरद विनायक मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला, तर त्याचं उत्तर काय असेल? रामजी महादेव बिवलकर. कोणत्या मंदिराचा उद्धार केला? तर वरद विनायक मंदिराचा उद्धार केला. आणि कोणत्या वर्षी केला? तर 1725 मध्ये केला. प्रश्न क्रमांक 17. अष्टविनायकापैकी एक असणारे बल्लाळेश्वर मंदिर रायगड जिल्ह्यातील कोणत्या गावी आहे? ए आहे महड, 2 आहे महाड, सी आहे पाली आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पाली. प्रश्न क्रमांक 18 बघा. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केला? ए आहे 1722, बी आहे 1723, सी आहे 1724, डी आहे 1725. तर या ठिकाणी 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1823. आता या 18व्या प्रश्नामध्ये आणि वरच्या प्रश्नामध्ये काय फरक आहे बघा.
बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी पेशवा येथील सेनापती रामजी बिवलकर. आता रामजी बिवलकर यांचं काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक डी 1725. जर रामजी बिवलकर असा शब्द आला तर 16व्या प्रश्नाचं आणि 17व्या प्रश्नाचं 18व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सॉरी, या ठिकाणी कोणत्या मंदिराचा आहे? हरिहरेश्वर. सॉरी 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 इथे तुम्हाला हरिहरेश्वर मंदिराचं दिलेलं आहे आणि इथं कुणाचं दिलेलं आहे? बघा वरद विनायक मंदिर. इथं वरद विनायक मंदिर आहे. 1725 मध्ये जीर्णोद्धार झालेला आहे आणि हरिहरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो या ठिकाणी 1723 मध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील बल्लाळेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी आहे? मुळा, अंबा, सावित्री आणि काजळी. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंबा. तर हे असं आहे मित्रांनो, अंबा या नदीच्या काठी काय झालेलं आहे? बल्लाळेश्वर मंदिर आहे. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी असणारे बल्लाळेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या किल्ल्याजवळ आहे? ए आहे लिंगाणा, बी आहे मुरुड जंजिरा, सी आहे कोळाबा, डी आहे सरसगड. तर 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सरसगड. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपल्या स्वराज्याची राजधानी घोषित केले? ए आहे 1672, बी आहे 1673, सी आहे 1674, डी आहे 1675. तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1674. कोणत्या किल्ल्याला स्वराज्याची राजधानी घोषित केले? मित्रांनो बघा, कोणत्या वर्षी? 1674. एक प्रश्न तयार झाला. कोणत्या किल्ल्याला? रायगड किल्ल्याला. दुसरा प्रश्न तयार झाला. आणि कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. तिसरा प्रश्न तयार झाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो 3, 4, 5 प्रश्न, कधी कधी 6 प्रश्न एका प्रश्नामध्ये तयार होते. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्या दृष्टीने तयारी करायची आहे. तुम्ही चांगल्या नोट्स काढा, याचे स्क्रीनशॉट मारा. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जीके मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही मी जे देतोय तेवढंच या ठिकाणी करायचं आहे. मार्केटमधल्या पुस्तकांच्या पाठीमागे धावाधाव करायची नाही. कारण जे प्रश्न कुठले येणार हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आपलं बुक घ्या, त्यामधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील. त्यानंतर बघा प्रसिद्ध गंगासागर तलाव खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर आहे? ए आहे पन्हाळा, बी आहे रायगड, सी आहे मुरुड, डी आहे जंजिरा. तर याचं योग्य उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक बी रायगड. कोणता तलाव? गंगासागर तलाव. इथं थोडीशी मित्रांनो चूक झालेली आहे, ती आपण दुरुस्त करूया. बघा, हा जो प्रश्न आहे, 23वा प्रश्न. रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी जलदुर्ग ओळखा. रायगड जिल्ह्यामध्ये असणारा जलदुर्ग ओळखायचा आपल्याला. तर पर्याय ए आहे विजयदुर्ग, बी आहे मुरुड जंजिरा, सी आहे सुधागड, डी आहे विशाळगड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी मुरुड जंजिरा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कोळाबा किल्ला खालीलपैकी कोणत्या शहराच्या सागर किनारी आहे? ए आहे अलिबाग, बी आहे कर्जत, सी आहे पनवेल, डी आहे पेन. तर 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलिबाग. कोणता किल्ला? कोळाबा किल्ला. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ खालीलपैकी कोणता किल्ला वसला आहे? ए आहे सुधागड, बी आहे भोरपगड, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 25चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, सुधागड किल्ल्यालाच भोरपगड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न देण्यात आला आहे. जर तुम्हाला असं विचारलं की रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ खालीलपैकी कोणता किल्ला वसला आहे? जर त्यामध्ये सुधागड असेल तर सुधागड लिहा, भोरपगड असेल तर भोरपगड लिहा. दोन्हीही एकाच किल्ल्याची नावं आहेत आणि जर वरीलपैकी दोन्ही पर्याय असेल तर तुम्हाला हे उत्तर टिक करायचं आहे. त्यानंतर बघा भोरपगड किल्ल्याचे सुधागड असे नामकरण खालीलपैकी कोणी केले? प्रश्न क्रमांक 26. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज, बी आहे छत्रपती संभाजी महाराज, सी आहे छत्रपती राजाराम महाराज, डी आहे छत्रपती शाहू महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती शिवाजी महाराज.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. मुरुड जंजिरा या किल्ल्यावर खालीलपैकी कोणत्या बंदरातून नौकेद्वारा जाता येते? ए आहे मांडवा, बी आहे धरमतर, सी आहे दिघी, डी आहे राजापुरी. तर 27चं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी राजापुरी. बघा मुरुड जंजिरा या जर किल्ल्यावरती तुम्हाला नौकेद्वारे जायचं असेल तर ते कोणत्या बंदरातून तुम्हाला जाता येतं? राजापुरी बंदरातून जाता येतं. प्रश्न क्रमांक 28. रायगड जिल्ह्यातील 14 तळे म्हणून प्रसिद्ध असणारे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ए आहे माणगाव, बी आहे रोहा, सी आहे महाड, डी आहे कर्जत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाड. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला? ए आहे 20 मार्च 1927, बी आहे 20 मार्च 1928, सी आहे 20 मार्च 1929 आणि डी आहे 20 मार्च 1930. तर 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 20 मार्च 1927. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे? ए आहे पाचगणी, बी आहे पन्हाळा, सी आहे माथेरान, डी आहे गगनबावडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माथेरान. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता बीच रायगड जिल्ह्यात आहे? बीच या शब्दाला तुम्हाला पुळण असा जरी शब्द आला तरी बीच आणि पुळण एकच आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय ए आहे रायगड, बी आहे मांडवा आणि तिसरा जो आहे तो किहीम आहे मित्रांनो, किहीम. किहीम अशा पद्धतीचा हा शब्द आहे. तर वरीलपैकी सर्व काय आहे याचं उत्तर आहे म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग हा सुद्धा बीच आहे, मांडवा हा सुद्धा बीच आहे आणि किहीम हा सुद्धा बीच आहे. त्यानंतर बघा 32. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? हे आहे 12, बी आहे 13, सी आहे 14, डी आहे 15. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 15 तालुके रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. रायगड जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? हे आहे 7, बी आहे 8, सी आहे 9, डी आहे 10. तर 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 8 उपविभाग रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. रायगड जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 1, 2, 3, 4. तर 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. आता एक ही जी महानगरपालिका आहे ती कोणती महानगरपालिका आहे रायगड जिल्ह्यातली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खाली आपण घेतलेला प्रश्न तो घेतलेलाच आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगायची गरजच नाही. बघा रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? ही आहे पेन, बी आहे कर्जत, सी आहे पनवेल आणि डी आहे उरण. तर 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पनवेल. बघा पनवेल ही एकमेव नगरपालिका जी आहे महानगरपालिका ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिकांची संख्या किती आहे? 1 आणि ती कोणती आहे? पनवेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. रायगड जिल्ह्यातील एकूण नगर परिषद किती आहेत? हे आहे 7, बी आहे 8, सी आहे 9, डी आहे 10. तर 36चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 10 नगर परिषदा या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37. रायगड जिल्ह्यातील एकूण किती नगरपंचायती आहेत? हे आहे 5, बी आहे 6, सी आहे 7, डी आहे 8. तर 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. प्रश्न क्रमांक 38. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री खालीलपैकी कोण आहेत? ए आहे अदिती तटकरे, बी आहे उदय सामंत, सी आहे सुनील तटकरे आणि डी आहे श्रीरंग बारणे. आता मित्रांनो हे पालकमंत्री बदलत असतात. तर माझ्या माहितीनुसार याचं जे उत्तर आहे 38चं ते उदय सामंत आहे. मित्रांनो काही ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते अदिती तटकरे असं सुद्धा आहे. तर नेमकं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की उदय सामंत आहे की अदिती तटकरे आहे का या दोघांच्या मध्ये विभागून आहे कसं नेमकं आहे ते मला तुम्ही सांगू शकता. शक्यतो अदिती तटकरे असावं असं मला वाटतं या ठिकाणी याचं उत्तर एक अदिती तटकरे असेल.
परंतु मी जी माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये मला उदय सामंत असं नाव दाखवलं आहे. त्यामुळे मी थोडंसं इथं कन्फ्यूज आहे. तर तुम्ही मला सांगा की आदिती तटकरे आहे का उदय सामंत आहेत? नंतर आणि परीक्षेला जायच्या वेळी हे जे पालकमंत्री किंवा प्रशासकीय जी लोकं आहेत रायगड जिल्ह्याची, त्यांच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, की परीक्षेला जायच्या अगोदर तुम्हाला पालकमंत्री, जिल्हाधिकारी वगैरे या सगळ्या गोष्टी मिळतील. काही त्याची काळजी करायची गरज नाही. त्यानंतर बघा रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? ए आहे नेहा भोसले, बी आहे किशन जावळे, सी आहे अनुराधा पाटील, डी आहे राजेंद्र देशमुख. तर 39चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेहा भोसले. मित्रांनो हे जे सीईओ किंवा जिल्हाधिकारी वगैरे असतात किंवा आता जे आपण बघितले पालकमंत्री वगैरे, तर हे सतत बदलत असतात. त्यामुळे परीक्षेच्या आधी काही दिवस आपण हे जे प्रशासकीय व्यक्ती आहेत त्यांची नावं पुन्हा बघणार आहे. त्यामुळे इथं जरी एखादा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही काळजी करायची अजिबात गरज नाही. त्यावेळेला तुम्हाला करेक्शन करून दिलं जाईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40 रायगड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? ए आहे 5, बी आहे 6, सी आहे 7, डी आहे 8. तर 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7. बघा रायगड जिल्हा विधानसभा मतदारसंघ आणि आमदार यांची खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. पनवेल प्रशांत ठाकूर, कर्जत महेंद्र थुर्वे, उरण महेश बालदी. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. तर मित्रांनो बघा, पनवेलमधले आमदार कोण आहेत? कर्जतमधले आमदार कोण आहेत? उरणमधले आमदार कोण आहेत? याच्यावरती तुम्हाला ऑनलाईनमध्ये एक 3 प्रश्न तयार होतात आणि हा जोड्या लावाचा 4 प्रश्न म्हणजे इथं तुम्हाला 4 प्रश्न बघायला मिळतील. जर 7 विधानसभा मतदारसंघ असतील, तर त्याच्यावरती ऑनलाईनमध्ये 7 प्रश्न, जोड्या लावाचे 2 प्रश्न आणि मुख्य 1 प्रश्न. अशा पद्धतीनं हे 7 ते 8 म्हणजे 9-10 प्रश्न या ठिकाणी तुमचे तयार झालेले तुम्हाला आढळतील. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि त्यातील आमदार यापैकी खालील योग्य जोडी ओळखा. बघा पेन, रविशेठ पाटील, अलिबाग, महेंद्र दळवी, श्रीवर्धन, आदिती तटकरे. पुढीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 भरत गोगावले हे विधानसभा आमदार खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात येतात? म्हणजे ते कोणत्या मतदारसंघातले आहेत? ए आहे महाड, बी आहे श्रीवर्धन, सी आहे अलिबाग, डी आहे पेन. तर 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाड. प्रश्न क्रमांक 44 रायगड जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? पर्याय ए आहे 1, पर्याय बी आहे 2, पर्याय सी आहे 3, पर्याय डी आहे 4. तर 44चे जे उत्तर आहे, 44चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. आता मित्रांनो या ठिकाणी सुद्धा बरंचसं कन्फ्युजन आहे, की जिल्ह्यातला रायगड जिल्ह्यातला जो लोकसभा मतदारसंघ आहे, तो एक मतदारसंघ आहे. परंतु रायगड जिल्ह्यातले जे खासदार आहेत, ते खासदार मात्र किती आहेत? 2 आहेत. आता हे असं का? तर खालचा प्रश्न बघा या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल, की रायगड जिल्ह्यातील खासदार आणि त्यांचा मतदारसंघ यांची खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. ही आहे सुनील तटकरे रायगड आणि श्रीरंग बारणे मावळ. तर याचं योग्य उत्तर काय आहे? वरीलपैकी दोन्ही. तर मित्रांनो हे जो मावळ मतदारसंघ आहे ना, हा रायगड प्लस पुणे यामधून तयार झालेला हा मावळ मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे तुम्हाला खासदार यांची जी संख्या आहे ती किती मिळेल? 2 मिळेल. आणि लोकसभा मतदारसंघ मात्र किती विचारला तर तो प्रॉपर या ठिकाणी 1 आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 बघा रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? हे आहे 7,152 चौरस किमी. बी आहे 6,152 चौरस किमी. सी आहे 5,152 चौरस किमी आणि डी आहे 4,152 चौरस किमी. तर 46चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 7,152 चौरस किलोमीटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची घनता खालीलपैकी किती आहे? 168 चौरस किमी. बी आहे 368 चौरस किमी. सी आहे 468 चौरस किमी. डी आहे 568 चौरस किमी. तर 47चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 368 चौरस किमी. इथे तुम्हाला बघा 2011च्या
जनगणनेनुसार असा प्रश्न या ठिकाणी पाहिजे, लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची शहरी लोकसंख्या किती टक्के आहे? ए आहे 34.91%, बी आहे 35.91%, सी आहे 36.91%, डी आहे 37.91%. तर 48चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 36.91%. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणता महामार्ग रायगड जिल्ह्यातून जातो? ए आहे 46, बी आहे NH 56, सी आहे NH 66 आणि डी आहे NH 76. तर 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NH 66. आता हा NH 66 महामार्गाचं नाव काय आहे ते तुम्ही शोधून काढायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50, नेरळ ते माथेरान हा नॅरो गेज रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रायगड. तर मित्रांनो हा शब्द जो आहे तो नॅरो गेज अशा पद्धतीचा शब्द आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथले आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल, याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होत असेल आणि तुम्हाला अजून भरपूर गोष्टी माझ्याकडून हव्या असतील या माझ्या चॅनलवरती, तर मित्रांनो चॅनलला लाईक करा. तुमचे कमेंट या ठिकाणी या व्हिडिओबद्दलची शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगत चला की व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय आवश्यक आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहिजे आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावरून आपण काय करू की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही जेवढा व्हिडिओ शेअर करणार तेवढे विद्यार्थी आपल्याशी जोडले जाणार आणि मित्रांनो तेवढी आपल्याला कॉम्पिटिशन वगैरे या सगळ्या गोष्टी करणार. आणि तुमच्या नशिबामध्ये आहे, जर तुमच्या नशिबामध्ये पोलीस पाटील पद लिहिलं गेलं असेल तर मित्रांनो 100% तुम्ही पोलीस पाटील होणार. मी जालना जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना हेच सांगत होतो की तुमची जर वेळ आली असेल, तुम्ही त्या पदावरती त्या खुर्चीवरती जर बसणार असाल तर तुम्हाला त्या खुर्चीपासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. जेवढं विद्यार्थी जास्त जोडले जातील तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आणि डीप नॉलेज या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 बघा. खालीलपैकी कोणते बंदर रायगड जिल्ह्यात आहे? ए आहे मांडवा, बी आहे रेवस, सी आहे मुरुड, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणते बंदर रायगड जिल्ह्यात आहे? ए आहे दिघी, बी आहे श्रीवर्धन, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये हे बंदर आहे. जर तुम्हाला विचारलं की दिघी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणत्या वर्षी अलिबागमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली? ही आहे 1861, बी आहे 1862, सी आहे 1863, डी आहे 1864. तर 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1861 या ठिकाणी अलिबागमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 54, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे कोल्हापूर, बी आहे सिंधुदुर्ग, सी आहे रायगड, डी आहे रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायगड. तर रायगडमध्ये जे तंत्रज्ञान विद्यापीठ आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या ठिकाणी आहे? लोणेरे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 55, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगडची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ए आहे 1986, बी आहे 1987, सी आहे 1988, डी आहे 1989. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1989. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याचा उत्तर दक्षिण विस्तार किती किलोमीटर आहे? ए आहे 160, बी आहे 170, सी आहे 180, डी आहे 190. तर 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 170 किलोमीटर. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? या ठिकाणी हा जो विस्तार आहे तो मित्रांनो उत्तर दक्षिण विस्तार आहे. जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारला की रायगड जिल्ह्याचा उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कसा आहे, तर तो कसा आहे? मोठा आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
रायगड जिल्ह्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? ए आहे 50 किलोमीटर, बी आहे 60 किलोमीटर, सी आहे 70 किलोमीटर, डी आहे 80 किलोमीटर. तर 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 70 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 58. रायगड जिल्ह्यातील कोणते ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते? ए आहे बल्लाळेश्वर, सी आहे हरिहरेश्वर, सी आहे वरदविनायक, डी आहे वरीलपैकी नाही. तर 58चं जे उत्तर आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक बी, हरिहरेश्वर या मंदिराला या ठिकाणी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा जन्म रायगड जिल्ह्यात झाला? ए आहे सी डी देशमुख, बी आहे पांडुरंग शास्त्री आठवले, सी आहे आचार्य विनोबा भावे, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 60 बघा आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव गगोदे या ठिकाणी गगोदे असं जन्मगाव आहे. दे गगोदे लक्षात ठेवा, गगदे नाही गगोदे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे पेन, बी आहे कर्जत, सी आहे पनवेल, डी आहे श्रीवर्धन. तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पेन. तर हे जे पेन आहे मित्रांनो असा शब्द आहे, तुम्हाला असा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या ठिकाणी? तर गगोदी. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यावर. म्हणजे तुम्ही प्रत्येक माझा प्रश्न बघितला तर कमीत कमी 3 प्रश्न, जास्तीत जास्त 5 ते 6, 7 पर्यंत प्रश्न या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्याला एकूण किती किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे? ए आहे 110 किलोमीटर, बी आहे 122 किलोमीटर, सी आहे 132 किलोमीटर, डी आहे 142 किलोमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 122 किलोमीटर. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे? ए आहे कर्नाळा, बी आहे खांदेरी उंदेरी, सी आहे रेवदंडा, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. याच्यामध्ये वन लाईनला खाली कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. खांदेरी उंदेरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. रेवदंडा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड. म्हणजे इथे 3 प्रश्न आणि हा आपला मुख्य प्रश्न, हा एक प्रश्न म्हणजे 4 प्रश्न. तर मित्रांनो प्रत्येक वेळेला मी हे सांगणार नाही. तुम्ही फक्त काय करा, तुमच्या पद्धतीनं हे प्रश्न कसे तयार होतात, हे तुम्ही स्वतः आता चेक करायचं आहे. मी बऱ्याच प्रश्नांमध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, की कोणता शब्द महत्त्वाचा आहे, कोणत्या शब्दावरती प्रश्न तयार होणार आहे, ते तुम्हाला स्वतःला आता बघायचं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात आहे? ए आहे सरसगड, बी आहे सुरगड, सी आहे लिंगाणा, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे डी, वरीलपैकी सर्व योग्य. म्हणजे वरीलपैकी सर्व किल्ले जे आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणते धार्मिक ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे? हे आहे जांभळपाडा, बी आहे शिवतरगड. या ठिकाणी त्वच्या जागी थ पाहिजे लक्षात ठेवा, शिवतरगड. त्यानंतर उद्दर आणि वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यातून वाहते? ए आहे उल्हास, बी आहे काळू, सी आहे पाताळगंगा, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे 65चं. हे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पाताळगंगा, काळू आणि उल्हास या तिन्ही नद्या ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यामधून वाहतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यातून वाहते? भोगावती, आंबा, कुंडलिका, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे मित्रांनो रायगड जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात त्यांची सुद्धा नावं तुम्हाला माहिती पाहिजे. त्या नदीकाठावरती कोणती गावं, कोणती प्रसिद्ध ठिकाणं आहेत, कोणतं प्रसिद्ध मंदिर आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी जे दिलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला बारकाईनं अभ्यासणं, बारकाईनं बघणं गरजेचं आहे. याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. हे 100% मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. प्रश्न क्रमांक 67 बघा. खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यातून वाहते? ए आहे सावित्री, बी आहे घोड, सी आहे गंधार, डी आहे वरीलपैकी सर्व. तर 67चं जे उत्तर आहे, ते उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 68 बघा. खालीलपैकी कोणती लेणी रायगड जिल्ह्यात आहे? घारापुरी, तळे, कुडा, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 बघा. खालीलपैकी कोणती लेणी रायगड जिल्ह्यात आहे? ए कोंढाणे, बी खडसांबळे, सी आहे ठाणाले, डी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणती लेणी रायगड जिल्ह्यात आहे? पाले, कोल, रामधरण, वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे
वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 71. एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे जालना, बी आहे छत्रपती संभाजीनगर, सी आहे रायगड, डी आहे मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायगड. रायगड जिल्ह्यात एकूण किती उपविभागीय कार्यालय आहेत? आता हा प्रश्न आपला वरती झालेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 8. 72चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक डी आहे, 8. त्यानंतर रायगड जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? ए आहे 16, बी आहे 17, सी आहे 18 आणि डी आहे 19. तर 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ही 16. बघा मित्रांनो, महानगरपालिका असं विचारलेलं आहे, तर नगरपालिका या ठिकाणी विचारलेल्या आहेत. तर त्या किती आहेत? 16 आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे भाताचे कोठार म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ए आहे सोलापूर, बी आहे रायगड, सी आहे कोल्हापूर, डी आहे सांगली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायगडला काय केलं जातं की भाताचं कोठार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 75. रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाचे नाही, तर या ठिकाणी आरमाराचे असं पाहिजे होतं. आरमाराचे. आरमाराचे. रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र कोणता किल्ला होते? ए आहे जंजिरा, बी आहे कुलाबा, सी आहे सुधागड, डी आहे रायगड. तर 75चे जे उत्तर आहे ते मित्रांनो या ठिकाणी कुलाबा किल्ला हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होते. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 75. त्यानंतर 76 बघा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं जन्म गाव असलेले शिरडोन हे गाव रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? ए आहे पनवेल, सी बी आहे कर्जत, सी आहे श्रीवर्धन, डी आहे रोहा. तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पनवेल. बघा, आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके. जन्मगाव कोणतं? शिरडोन. जिल्हा कोणता? रायगड. आणि तालुका कोणता? पनवेल. म्हणजे 4 प्रश्न तयार झाले. नरवीर तानाजी मालुसरे यांचे उमरठे हे जन्मगाव रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? ए आहे महाड, बी आहे श्रीवर्धन, सी आहे पोलादपूर, डी आहे पनवेल. तर 77चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी, पोलादपूर. भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख म्हणजेच सी डी देशमुख, लक्षात ठेवा. सी डी देशमुख यांचे जन्मगाव रोहा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रायगड. प्रश्न क्रमांक 79. रायगड जिल्ह्यातील रोहा या गावी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म झाला? हे आहे श्री चिंतामणराव देशमुख किंवा मित्रांनो इथेच तुम्हाला सी डी देशमुख असं सुद्धा नाव बघायला मिळेल. त्यानंतर आहे पांडुरंग शास्त्री आठवले. वरीलपैकी दोन्ही नाही, तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. तर बघा, ऑनलाईन मध्ये विचारलं चिंतामणराव देशमुख यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला? तर उत्तर आहे रोहा. पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला? तर त्याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे? रोहा. त्यानंतर बघा, नानासाहेब तथा विष्णू धर्माधिकारी यांचे, इथं दत्ता नसावं बहुतेक, जरा बघून घ्या. नानासाहेब तथा असावं बहुतेक, तथा विष्णू धर्माधिकारी, किंवा डायरेक्ट तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मगाव रेवदंडा हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? पेन, श्रीवर्धन, उरण, अलिबाग. तर 80चं जे उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अलिबाग. म्हणजे अलिबाग हे अलिबाग तालुक्यामध्ये जे रेवदंडा गाव आहे, या रेवदंडा गावामध्ये या नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी महत्वाचे, रेवदंडा महत्वाचा आहे, रायगड जिल्हा महत्वाचा आहे आणि अलिबाग जिल्हा महत्वाचा आहे. 4 प्रश्न आणि आपला हा मुख्य प्रश्न, 5 प्रश्न तुम्हाला असे या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 81. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ ज्या ठिकाणी बसून लिहिला ते शिवतरगळे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येते? ए आहे अलिबाग, बी आहे माणगाव, सी आहे मुरुड, डी आहे महाड. तर 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाड या तालुक्यामध्ये येतं. कोणतं? शिवतरगड. कोणता ग्रंथ लिहिला? दासबोध ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? रामदास स्वामी यांनी लिहिला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 82.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जंगल सत्याग्रहामध्ये बलिदान केलेल्या हुतात्म्यांची भूमी चिरनेर ही खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ए आहे पेन, बी आहे रायगड, सी आहे उरण, डी आहे श्रीवर्धन. तर 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उरण. प्रश्न क्रमांक 83 बघा. येथील कोणत्या तालुक्यात म्हणजे रायगड येथील कोणत्या तालुक्यात भगवान बुद्धांच्या प्राचीन लेण्या अस्तित्वात आहेत? ए आहे महाड, बी आहे तळा, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही म्हणजे महाड आणि तळा या तालुक्यामध्ये भगवान बुद्धांच्या प्राचीन लेण्या अस्तित्वात आहेत. प्रश्न क्रमांक 84 विक्रम इस्पात कंपनीने बांधलेले बिर्ला गणेश मंदिर रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? ए आहे साळा, बी आहे खारघर, सी आहे तळोजा, डी आहे खोपोली. तर 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साळा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 85 रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? ए आहे खोपोली, बी आहे माथेरान, सी आहे तळोजा, डी आहे वरीलपैकी सर्वत्र. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खोपोली. त्यानंतर बघा प्रसिद्ध कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे नाशिक, बी आहे रायगड, सी आहे कोल्हापूर, डी आहे सिंधुदुर्ग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रायगड. मित्रांनो लक्षात ठेवा तुमची गफलत अशी होती की तुम्हाला एक कर्नाळा किल्ला आहे आणि दुसरा म्हणजे नरनाळा किल्ला आहे. आता तुम्हाला फसवायचं म्हणून कर्नाळाच्या जागी जर नरनाळा दिलं तर आता मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की नरनाळा किल्ला जो आहे तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 87 बघा. खालीलपैकी कोणते बेट रायगड जिल्ह्यामध्ये आहे? ए आहे घारापुरी, बी आहे कुलाबा, सी आहे जंजिरा, डी आहे वरीलपैकी सर्व. तर 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणते बेट रायगड जिल्ह्यात आहे? ए आहे खांदेरी उंदेरी, बी आहे कासा, सी आहे करंजा, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारंजा बेट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कासा बेट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. त्यानंतर खांदेरी उंदेरी बेट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 89 खोपोली जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे पुणे, बी आहे सातारा, सी आहे नाशिक, डी आहे रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे रायगड. आता हाच प्रश्न तुम्हाला जर फिरवून विचारला की रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? खोपोली. त्यानंतर बघा अष्टविनायक पैकी एक असणारे वरद विनायकाचे महड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे पेन, बी आहे श्रीवर्धन, सी आहे खालापूर, डी आहे अलिबाग. तर 90चं जे उत्तर आहे ते मित्रांनो उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी खालापूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 91 चिमाजी अप्पा यांनी सस्ते आणि वसई येथील लढाईत पोर्तुगीजांना हरवून मिळवलेली घंटा खालीलपैकी कोणत्या मंदिरात आहे? ए आहे पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, बी आहे महडचे वरदविनायक मंदिर, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 91चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पालीचे बल्लाळेश्वर मंदिर या ठिकाणी ही घंटा आहे. कुणाकडून मिळवलेली आहे? तर पोर्तुगीजाकडून. आणि कोणी मिळवलेली आहे? चिमाजी अप्पा यांनी. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तळाच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. अलिबाग कनकेश्वर मंदिर, श्रीवर्धन हरिहरेश्वर मंदिर, दिव्यागर सुवर्ण गणेश मंदिर, डी आहे वरीलपैकी सर्व योग्य. तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. वन लाईन मध्ये सुद्धा तुम्हाला एक एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल की सुवर्ण गणेश मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? दिव्यागर. हरिहरेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? श्रीवर्धन. कनकेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? अलिबागमध्ये. तर अशा पद्धतीने हे 3 आणि इकडचे 3 सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे हे 6 त्यानंतर हा मुख्य प्रश्न एक 7 प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनं या एका प्रश्नामध्ये तयार होतात. प्रश्न क्रमांक 93 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती आहे? 88%, 89%, 90% आणि 91%. तर 93चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी 89%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 94 2011च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे? 855, 955, 655, 755. तर 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 955.
त्यानंतर बघा, बोर घाटाच्या उत्तरेस सह्याद्री पर्वतरांगात उगम पावणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? ही आहे उल्हास, बी आहे सावित्री, सी आहे काळ, डी आहे कुंडलिका. तर 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उल्हास. त्यानंतर बघा, भोगावती नदीचा उगम बोर घाटाच्या डॉट डॉट दिशेला होतो. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर 96चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी, दक्षिण. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये जी भोगावती नदी वाहते बघा, रायगड जिल्ह्यातील कोणती नदी? भोगावती. त्यानंतर उगम कुठे होतो? बोरघाटामध्ये. कोणत्या दिशेला? तर या ठिकाणी दक्षिण दिशेला. हेच प्रश्न तुम्हाला फिरवून सुद्धा विचारले जाऊ शकतात की बोरघाटाच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर त्याचं उत्तर आहे भोगावती नदी. प्रश्न क्रमांक 97, रायगड जिल्ह्याचे प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? हे आहे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तांदूळ. प्रश्न क्रमांक 98, तांदूळ उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? हे आहे पहिला, बी आहे दुसरा, सी आहे तिसरा, डी आहे चौथा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहिला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 बघा, कीटकनाशके बनवणारा आशियातील सर्वात मोठा हिंदुस्थान इन्सेक्टिसाइड हा कारखाना रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे अलिबाग, बी आहे पेन, सी आहे कर्जत, डी आहे पनवेल. तर 99चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पनवेल. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील उद्योग आणि ठिकाण याविषयी योग्य जोडी ओळखा. तर बघा, दूध पापेश्वर औद्योगिक कारखाना, औषध कारखाना तो कुठं आहे? पनवेल. त्यानंतर हात कागद उद्योग कुठं आहे? महाड. आणि पुट्टे व्यवसाय या ठिकाणी कुठं आहे? रोहिणी व खोपोली. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं योग्य उत्तर आहे काय? वरीलपैकी सर्व योग्य. ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की दूध पापेश्वर आयुर्वेदिक औषध कारखाना कुठं आहे? पनवेलमध्ये आहे. हात कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाडमध्ये. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तयार होतात. धरमतर बघा, या ठिकाणी धरमतर हे बंदर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? मित्रांनो, इथं 100 प्रश्न आपले तयार झालेले आहेत. आणि या 100 प्रश्न तयार झाल्यानंतर अजून आपले पुढचे प्रश्न तयार होण्यापूर्वी एकदा तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील रायगडचे त्या सर्व ग्रुपवरती ही लिंक शेअर करा. जेवढे विद्यार्थी आपला हा व्हिडिओ पाहत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली ही जी लिंक आहे ती स्टेटसला ठेवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही करणार तेवढंच परमेश्वर तुम्हाला सुद्धा देणार आहे. तुम्ही जेवढं दुसऱ्याला देणार त्याच्या 10 पटीने परमेश्वर तुम्हाला देत असतो. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. 101 नंबरचा प्रश्न आहे. धरमतर हे बंदर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ए आहे काळ, बी आहे कुंडलिका, सी आहे अंबा, डी आहे सावित्री. तर 101चं जे उत्तर आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक 3, अंबा नदीच्या काठावरती धरमतर हे बंदर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102, रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे? 500, 600, 700 मीटर, 800 मीटर. तर 102चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 800 मीटर. प्रश्न क्रमांक 103, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर स्थित असे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए आहे माथेरान, बी आहे खोपोली, सी आहे पनवेल, डी आहे पेन. तर 103चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माथेरान. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 104, खालीलपैकी कोणत्या वर्षी बल्लाळेश्वर पाली या मंदिराचा मोरेश्वर विठ्ठल सिकंदर यांनी जीर्णोद्धार केला? ए आहे 1630, बी आहे 1640, सी आहे 1650, डी आहे 1660. तर 104चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1640. कोणी केला? मोरेश्वर विठ्ठल सिकंदर. कोणत्या मंदिराचा? बल्लाळेश्वर पाली. किती साली केला? 1640 मध्ये. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्यातील कोणती देवता पेशव्यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे? ही आहे बल्लाळेश्वर पाली, बी आहे हरिहरेश्वर श्रीवर्धन, सी आहे कनकेश्वर अलिबाग, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे 105चं पर्याय क्रमांक सी, कनकेश्वर अलिबाग. त्यानंतर बघा, 105चं उत्तर. तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते कनकेश्वर नाही, सॉरी,
याचं जे उत्तर आहे ते आहे हरिहरेश्वर श्रीवर्धन. याचं उत्तर काय आहे? हरिहरेश्वर श्रीवर्धन हे काय आहे? रायगड जिल्ह्यातले पेशव्यांचे काय आहे? कुलदैवत आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 106. प्रश्न क्रमांक 106. खालीलपैकी कोणते ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे? नागोबाचा टप्पा, देवाची पायरी, पुष्करणी, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, राजनाला व कोलाड ही मुख्य धरणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे सातारा, बी आहे सिंधुदुर्ग, सी आहे रत्नागिरी, डी आहे रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रायगड. प्रश्न क्रमांक 108. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे दक्षिण काशी, बी आहे देवघर, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. त्यामुळे मित्रांनो, हरिहरेश्वर बघा, श्री क्षेत्र हरिहरेश्वर असू द्या, त्यालाच आपण काय म्हणतो? दक्षिण काशी, त्यालाच आपण म्हणतो देवघर. देवघर म्हणून कोणाला ओळखलं जातं? हरिहरेश्वर. दक्षिण काशी म्हणून कोणाला ओळखलं जातं? हरिहरेश्वर. तर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्यातील सारसगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून किती फूट उंचीवर आहे? ए आहे 1257, बी आहे 1357, सी आहे 1457, डी आहे 1557. तर 109चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 1357 फूट उंचीवरती सारसगड हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 110. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला खेडदुर्ग म्हणून ओळखले जाते? ए आहे सुधागड, बी आहे रायगड, सी आहे मुरुड जंजिरा, डी आहे सारसगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सारसगड या किल्ल्यालाच या ठिकाणी खेडदुर्ग म्हणून ओळखलं जातं. जर तुम्हाला खेडदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 111. सारसगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आताच आपण बघितले की सारसगडला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर खेडदुर्ग. खेडदुर्ग. मग या सारसगडच्या ठिकाणी हा जर खेडदुर्ग शब्द असेल तरी सुद्धा तुम्हाला उत्तर हेच लिहायचं आहे. बघा काय प्रश्न आहे? सारसगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे महाड, बी आहे रायगड, सी आहे पेन, डी आहे अलिबाग. तर 111चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी, अलिबाग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. सारसगड किल्ल्यावर जाताना खालीलपैकी कोणते ठिकाण पाहावयास मिळते? पर्याय ए आहे महिषासूर मर्दिनीचे मंदिर, बी आहे दोधनी धबधबा, सी आहे पाण्याची टाकी, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावर सिद्धेश्वर मठ आहे? ए आहे मुरुड जंजिरा, बी आहे रायगड, सी आहे सुधागड, डी आहे सारसगड. तर 113चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सारसगड. त्यालाच आपण कोणत्या नावाने ओळखतो? खेडदुर्ग या नावाने ओळखतो. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जंजिरा या किल्ल्याजवळ खालीलपैकी कोणता किल्ला बांधला? ए आहे सुवर्णदुर्ग, बी आहे विजयदुर्ग, सी आहे पद्मदुर्ग आणि डी आहे रत्नदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पद्मदुर्ग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. जंजिरा या किल्ल्यावर खालीलपैकी कोणती तोफ पाहायला मिळते? ही आहे कलाल बांगडी, बी आहे लांडा कासम, सी आहे चावरी, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 116. रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाला रोखण्यासाठी बांधला होता? ए आहे शाहिस्ते खान, बी आहे औरंगजेब, सी आहे सिद्धी आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे सिद्धीला रोखण्यासाठी काय केलेलं होतं? कोणता किल्ला बांधलेला होता? पद्मदुर्ग. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. कोणी? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता. प्रश्न क्रमांक 117. रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ए आहे पासा, बी आहे कासा, सी आहे वासा, डी आहे नासा. तर 117चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कासा या नावाने पद्मदुर्ग किल्ला ओळखला जातो. त्यामुळे तुम्हाला पद्मदुर्ग किल्ला हे नाव जरी नसेल आणि त्या जागी कासा हे नाव जरी असेल तरी तुम्हाला उत्तर एकच लिहायचं आहे. म्हणजे पद्मदुर्गला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? कासा या नावाने ओळखले जाते. आणि जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की रायगड जिल्ह्यातील कासा या गड किल्ल्याला कोणत्या नावाने ओळखले जाते?
तर ते पद्मदुर्ग या नावाने ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 118, खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील नौदलांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पद्मदुर्ग किल्ला बांधला? ए आहे 1776, बी आहे 1777, सी आहे 1778, डी आहे 1779. तर 118चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1776 मध्ये. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गगनगिरी महाराज आश्रम आहे? ए आहे रोहा, बी आहे श्रीवर्धन, सी आहे खोपोली, डी आहे अलिबाग. तर 119चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खोपोली. प्रश्न क्रमांक 120, रायगड जिल्ह्यातील कोलाड गावाजवळ राजनाला धरण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे कर्जत, बी आहे महाड, सी आहे श्रीवर्धन, डी आहे अलिबाग. तर 120चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कर्जत. बघा तालुका कोणता? कर्जत. जिल्हा कोणता? रायगड. कोणत्या गावाजवळ? कोलाड. आणि कोणतं धरण? तर राजनाला धरण. प्रश्न क्रमांक 121, 300 एकर क्षेत्रफळात पसरलेले भारतातील सर्वात मोठे स्वयंपूर्ण थीम पार्क रायगड जिल्ह्यातील कोणत्या शहरात आहे? ए आहे खोपोली, बी आहे कर्जत, सी आहे रोहा, डी आहे श्रीवर्धन. तर 121चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खोपोली. प्रश्न क्रमांक 122, रायगड जिल्ह्याच्या तामिनी घाटाच्या पायथ्याशी असणारा एक प्लंज धबधबा खालीलपैकी कोणता आहे? अग्निकुंड, देवकुंड, वक्रतुंड, डी वरीलपैकी नाही. तर 122चं उत्तर आहे या ठिकाणी देवकुंड. प्रश्न क्रमांक 123 बघा, रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात असलेले वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? हे आहे किनवट, बी आहे दाजीपूर, सी आहे फणसाड, डी आहे माळढोक. तर 123चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फणसाड अभयारण्य. प्रश्न क्रमांक 124, रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या वर्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले? हे आहे 1985, बी आहे 1986, सी आहे 1987, डी आहे 1988. तर 124चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1986. फणसाड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे नाशिक, बी आहे अमरावती, सी आहे चंद्रपूर, डी आहे रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायगड. 125 प्रश्न मित्रांनो आपले झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची असेल ते आपली बॅच घेऊ शकता. ज्यांना टेस्ट घ्यायची असेल ते टेस्ट घेऊ शकता. त्यानंतर ज्यांना गणित बुद्धिमत्तेचे क्लास लावायचे आहेत त्यांनी ते क्लास लावू शकता. त्यानंतर ज्यांना ई बुक घ्यायचं आहे त्यांनी ई बुक सुद्धा घेऊ शकता. याची प्रत्येकाची प्राइस वेगळी वेगळी आहे आणि हे जर सगळं तुम्हाला घ्यायचं असेल आणि याच्यामध्ये प्लस तुम्हाला या ठिकाणी मुलाखत, तर मित्रांनो 499 या ठिकाणी याची किंमत आहे. ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला हे 449ला या ठिकाणी मिळून जाणार आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला हे घ्यायचं असेल त्यांनी मला कॉल मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 97 30 61 32 37. या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. तिथे तुम्हाला माहिती दिली जाईल आणि आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला विसरू नका. तिथे तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न लवकरच आपण तिथेही चालू घडामोडी असू द्या, गणित बुद्धिमत्ता असू द्या, जिल्हा विशेष असू द्या, अशी प्रश्न सिरीज तुम्हाला प्रॅक्टिससाठी तिथेही बघायला मिळणार आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या एकूण क्षेत्रातील माहिती तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या इन्स्टाचं अकाउंट आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी दररोज आपले बघायला मिळतील. त्यानंतर बघा शिवतरगड शिवथरगड हे रायगड जिल्ह्यातील वाघजाई दरीच्या कुशीत व महाड तालुक्यात डॉट डॉट घाटामध्ये असलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. कोणतं? शिवतरगड. बघा ए आहे आंबोली, बी आहे आंबा, सी आहे वरंदा, डी आहे बोरघाट. तर 126चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी वरंदा घाटामध्ये काय आहे? हे जे शिवतरगड आहे हे कोणत्या दरीच्या कुशीत आहे? वाघजाई दरीच्या. त्यामुळे वाघजाई दरी ही सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 127 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी समर्थ रामदास स्वामी यांनी शिवतरगड या ठिकाणी दासबोध हा ग्रंथ लिहिला? ए आहे 1647, बी आहे 1648, सी आहे 1649, डी आहे 1650. तर 127चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 1649.
मित्रांनो, या ठिकाणी ज्या स्पेलिंग मिस्टेक झालेल्या आहेत, त्या थोड्याशा तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी स्पेलिंग लिहिलेलं दिसेल. कुठलीही चूक त्याच्यामध्ये आढळणार नाही. तर इथं शिवतरघळ आहे, लक्षात ठेवा. शिवतरघळला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं? ए आहे सुंदरगड, बी आहे सुंदरमठ, सी आहे प्रसन्नगड, डी आहे प्रसन्नमठ. तर 128चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुंदरमठ. म्हणजे रायगड जिल्ह्यातील जे शिवतरगड नावाचं ठिकाण आहे, जिथं समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला, तर त्या ठिकाणाला सुंदरमठ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 129, रायगड जिल्ह्यातील शिवतरगळ येथील गुहेतून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? ए आहे सावित्री, बी आहे वैतरणा, सी आहे कुंडलिका, डी आहे काळ. तर 129चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, काळ. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 130, नवगाव बंदर रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे पेन, बी आहे रायगड, सी आहे अलिबाग, डी आहे मुरुड. तर 130चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलिबाग. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 131, पूर्वीच्या चूल बेटावरील साखर या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाडीच्या मुखावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? ए आहे श्रीवर्धन, बी आहे रायगड, सी आहे अलिबाग, डी आहे मुरुड. 131चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलिबाग. प्रश्न क्रमांक 132, रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे नाव खालीलपैकी कोणत्या शतकात उदयास आले? 15वे शतक, 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक. तर 132चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 17व्या शतकामध्ये काय झालेलं आहे? अलिबाग हे नाव उदयास आलेलं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते मंदिर अलिबाग शहरात आहे? काशी विश्वेश्वर, काळंबिका, विठ्ठल रखुमाई, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. बघा, रायगड जिल्ह्यामधील काशी विश्वेश्वर हे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? अलिबाग. काळंबिका हे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? अलिबाग. विठ्ठल रखुमाई मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? अलिबाग. म्हणजे हे 3 प्रश्न या ठिकाणी तयार होतात आणि हा मुख्य प्रश्न आपला एक म्हणजे 4 प्रश्न या ठिकाणी इथं तयार झालेले तुम्हाला आढळून येतील. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 134, हिराकोट किल्ला खालीलपैकी कोणी बांधला? ए आहे कान्होजी आंग्रे, बी आहे तानाजी मालुसरे, सी आहे हिरो इंदुरकर, वरीलपैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कान्होजी आंग्रे. 134चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता किल्ला अलिबागमध्ये आहे? ए आहे कुलाबा, बी आहे हिराकोट, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. याच्यामध्ये वन लाईन मध्ये कुलाबा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? अलिबागमध्ये. हिराकोट किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? अलिबागमध्ये. प्रश्न क्रमांक 136, खालीलपैकी कोणते स्थळ अलिबाग या शहरामध्ये आहे? आंग्रेवाडा, छत्री बाग, चुंबकीय वेधशाळा, वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. वन लाईन मध्ये 1, 2, 3 प्रश्न तयार होतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 137, खालीलपैकी कोणत्या वर्षी अलिबागमधील हिराकोट किल्ला कान्होजी आंग्रे यांनी बांधला? ए आहे 1720, बी आहे 1721, सी आहे 1722, डी आहे 1723. तर 137चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1720. तर कोणत्या वर्षी? 1720. कोणी बांधला? तर कान्होजी आंग्रे यांनी बांधला. आणि कोणत्या ठिकाणी? अलिबाग या ठिकाणी. कोणता किल्ला? हिराकोट किल्ला. म्हणजे एवढं तुम्हाला एक प्रश्न वाचत असताना, अनालिसिस करत असताना या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. एखादा प्रश्न मित्रांनो तुम्ही जर वाचला, तर त्यामध्ये शब्द बघत चला आणि त्या शब्दाला अशा पद्धतीनं अंडरलाईन करून तुम्ही या ठिकाणी स्वतः प्रश्न बनवू शकता. बघा, इथं अलिबागवरती प्रश्न बनला, इथे हिराकोटवर प्रश्न बनला, कान्होजी आंग्रेवरती प्रश्न बनला आणि त्याचं जे साल आहे त्या सालावरती सुद्धा प्रश्न, 4 प्रश्न तयार झालेले आहेत. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न तयार करून स्वतः अभ्यास करायचा आहे. आपल्या ई बुक मध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं, तर एका एका प्रश्नातून 7, 8, 9 प्रश्न तयार झालेले आहेत. अशा पद्धतीनं आपण प्रश्न फ्रेम केलेले आहेत. त्यामुळे हे जर बुक तुम्ही घेतले, विद्यार्थी मला बरेचसे विचारतात की मार्केटमधलं कोणतं बुक आम्ही घेऊ जेणेकरून आम्हाला पोलीस पाटील भरतीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स येतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती होण्यापूर्वी माझं कोणतंही बुक आलेलं नव्हतं आणि त्यावेळेला विद्यार्थी मला सांगत होते की सर, आम्ही कोणतं बुक घेऊ? तेव्हा मी त्या मित्रांना काही गोष्टी सांगितल्या होत्या, की तुम्ही मार्केटमधलं कुठलंही बुक घेऊ नका.
जेवढं मी मटेरियल देतोय तेवढंच मटेरियल तुम्ही वाचा. त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आणि जवळ-जवळ मित्रांनो 60+ मार्क घेणारे विद्यार्थी, जालना जिल्ह्याचा टॉपर सुद्धा आपल्या क्लासचाच आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. आणि या विद्यार्थ्यांनी आपण दिलेलं जे मटेरियल आहे, या मटेरियलचा अभ्यास केलेला आहे. आज 65+ विद्यार्थी आपले जालना पोलीस पाटीलमध्ये भरती झालेले आहेत. YouTubeवरती त्याचा व्हिडिओ आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे. त्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय आहेत, त्यांचे फोटो आहेत. सगळं तुम्ही या ठिकाणी चेक करा आणि मगच तुम्ही हे बुक या ठिकाणी घेऊ शकता. हे बुक घेतल्यानंतर तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही बुक घेण्याची गरज नाही. फक्त मी जे मटेरियल देतो, ते मटेरियल केलं, तुमचा विषय क्लोज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 138 बघा. 1904 साली स्थापन झालेल्या अलिबागमधील चुंबकीय वेधशाळेचा जगात कितवा क्रमांक लागतो? ए आहे पहिला, बी आहे दुसरा, सी आहे तिसरा, डी आहे चौथा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरा. आता बघा, क्रमांक विचारलेला आहे दुसरा. त्यानंतर कोणत्या साली स्थापना झाली? तर 1904 साली. कोणत्या ठिकाणी? तर अलिबाग या ठिकाणी. आणि काय आहे? चुंबकीय वेधशाळा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी ठाण्याचा कलेक्टर मॅलेट यांनी माथेरानला भेट देऊन त्याचा थंड हवेचे ठिकाण म्हणून विकास केला? ए आहे 1850, बी आहे 1851, सी आहे 1852, डी आहे 1853. तर 139 जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे 1850. बघा इथं सुद्धा कोणत्या ह्याचा कलेक्टर होता तो, तर तो ठाण्याचा होता. ठाणेवरती प्रश्न बनला. नाव काय होतं त्याचं? मॅलेट, म्हणजे मॅलेटवरती प्रश्न बनला. कोणतं ठिकाण? तर माथेरान ठिकाण. आणि साल किती? तर 1850. म्हणजे एवढे प्रश्न तुम्हाला तयार होतील. मी मित्रांनो वारंवार हे का सांगतोय, की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हावं. तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. इथून पुढे जेवढ्या परीक्षा येणार आहेत, तर प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला जी-के वाचत असताना, मित्रांनो जी-के वाचत असताना अशा पद्धतीनेच अभ्यास करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सूचना देत आहे. त्यानंतर बघा, नेरळ माथेरान या रेल्वे मार्गाची निर्मिती आदमजी पीरभाई यांच्या संकल्पनेतून खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ए आहे 1907, बी आहे 1908, सी आहे 1909, डी आहे 1910. तर 140चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1907. बघा कोणता मार्ग आहे? नेरळ ते माथेरान. कुठं आहे? रायगडमध्ये. त्यानंतर त्यांचं नाव काय आहे? आदमजी पीरभाई. 2 प्रश्न तयार झाले. आणि हे जे आहे साल तुम्हाला विचारलेलं आहे, ते साल 1-3 आणि जिल्हा याचा कोणता आहे? तर रायगड जिल्हा. म्हणजे इथे तुम्हाला 4 प्रश्न बघायला मिळतील. 141वा प्रश्न. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे? तुंगी, कोटलीगड, ढोक वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. जर तुम्हाला विचारलं तुंगी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कर्जत. कोटलीगड किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये. ढोक किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीनेच तुम्हाला प्रश्न तयार करायचे. प्रश्न क्रमांक 142. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे? ए आहे सुधागड, बी आहे सरसगड, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 142 चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 143. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे? मानगड, सोनगड, रायगड वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो कर्जत, महाड या ठिकाणी जे गड आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला इथं तालुक्यावरती प्रश्न विचारतील किंवा कोणता किल्ला आहे त्या किल्ल्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारतील. त्यामुळे बघा या ठिकाणी महाड तालुक्यामध्ये कोणते किल्ले आहेत? मानगड, सोनगड आणि रायगड. किंवा ऑनलाईनमध्ये तुम्हाला प्रश्न आला, सोनगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो आहे रायगडमध्ये. प्रश्न क्रमांक 144. किल्ला आणि ते आढळणारे ठिकाण यापैकी योग्य जोडी ओळखा. चंद्रगड, पोलादपूर, लिंगाणा, महाड, कर्नाळा, पनवेल वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. चंद्रगड किल्ला कुठं आहे? पोलादपूर, लिंगाणा, महाड, कर्नाळा, पनवेल. म्हणजे हे 3 प्रश्न ऑनलाईनमध्ये तयार झाले. आणि त्यानंतर जिल्ह्याचा प्रश्न चौथा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 145. रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यात खालीलपैकी कोणता गड आढळतो? बघा कोणता जिल्हा तर आपण रायगड तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. तालुका फक्त तुम्हाला माहित पाहिजे रोहे. आणि मग आता त्यामध्ये कोणते कोणते गड आहेत? अवचितगड, सुरगड, धोसाळगड वरीलपैकी सर्व योग्य.
तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. आता मित्रांनो इथं तुम्हाला काय काय विचारलेलं आहे बघा. पहिल्यांदा इथं जर बघितलं तर इथं दिलेलं आहे तुम्हाला सुधागड तालुक्यातले किल्ले. इथं तुम्हाला दिलेलं आहे महाड तालुक्यातले किल्ले. इथं तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे हे किल्ल्यांची जोडी दिलेली आहे. तर इथं सुद्धा तुम्हाला किंवा रोहे तालुक्यातले किल्ले. तर इथं तुम्हाला जोड्या लावासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं कोणता किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणती खाडी आहे? पनवेल, धरमतर, राजापुरी, रोहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मित्रांनो आपला एक व्हिडिओ आहे, की त्याच्यामध्ये मी खाड्या, त्यानंतर ती खाडी कोणत्या नदीवर आहे हं? आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. याचा एक आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला रायगड जिल्ह्याच्या खाडीचा किंवा तिथल्या नदीचा अभ्यास करण्याची गरज नाही. एका ट्रिक्सच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. एक 20-25 मिनिटाचा आपला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर कोणती खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या नदीवरती आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा क्रम वगैरे ह्या सुद्धा गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते दोन्ही व्हिडिओ देणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघा. पुन्हा तुम्हाला या खाड्या किंवा तुमच्या जिल्ह्यातली नदी याच्यावरचा प्रश्न चुकणार नाही आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने जाता जाता या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहून जाईल. प्रश्न क्रमांक बघा, प्रश्न क्रमांक 147. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात खालीलपैकी कोणता जलदुर्ग आहे? या ठिकाणी लक्षात ठेवा, जलदुर्ग विचारलेला आहे. खांदेरी, उंदेरी, कुलाबा वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 147 उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. खांदेरी, उंदेरी आणि कुलाबा कोणते आहे ते जलदुर्ग आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात खालीलपैकी कोणता जलदुर्ग आहे? बघा, हे जे आहेत ते अलिबाग तालुक्यातले आहेत आणि हे जे आहेत ते मुरुड तालुक्यातले आहेत. आणि कोणता प्रकार आहे? तर हा प्रकार आहे जलदुर्गाचा. बघा, कोर्लई, जंजिरा वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. हे जे कोर्लई आहे ते मित्रांनो काही ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 149 बघा. रायगड जिल्ह्यातील भुईकोट किल्ले आणि ते आढळणे. आता इथे तुम्हाला भुईकोट किल्ल्यांच्या वरती विचारलेलं आहे. वरती तुम्हाला जलदुर्गाबद्दल विचारलेलं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला भुईगड किल्ल्याविषयी प्रश्न आहे. तर बघा, हिराकोट किल्ला कुठं आहे? अलिबाग. आगरकोट किल्ला कुठं आहे? रेवदंडा. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी दोन्ही योग्य. मित्रांनो व्हिडिओ खरंच तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. अजून तुम्हाला कोणत्या गोष्टीविषयी व्हिडिओ पाहिजे आहे तेही तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तर अतिशय कमी किमतीमध्ये आपल्या बॅचेस आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल. एकदा तुम्ही दुसऱ्या क्लासला ॲडमिशन घेताना मग नंतर तुम्हाला कळतं, की इकडे कमी किमतीमध्ये मार्गदर्शन उपलब्ध असून आपण घेतलं नाही. जालना जिल्ह्याच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मला ज्यावेळेस माझे 65 प्लस विद्यार्थी पोलीस पाटील झाले, त्यावेळेला जालना जिल्ह्याच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले, की "सर, आम्ही तुमची बॅच घ्यायला पाहिजे होतो. आम्ही 1 मार्काने राहिलो, 2 मार्काने राहिलो." काही-काही विद्यार्थी शेवटच्या 3-3 दिवसामध्ये आपली बॅच घेऊन मित्रांनो, पोलीस पाटील पदावरती रुजू झालेले आहेत. त्यांचे कमेंट, त्यांचे रिप्लाय जे आहेत, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघू घेऊ शकता. 150वा प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? ए आहे महाड, बी आहे माथेरान, सी आहे मुरुड आणि डी आहे पेन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माथेरान. रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? तर माथेरानमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. मित्रांनो रायगड जिल्ह्याचे जेवढे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपण घेणार आहे. किल्ल्यावरचे जे प्रश्न आहेत, रायगड किल्ल्यावरचे सेपरेट प्रश्न. कोणत्या किल्ल्यावरचे? तर रायगड किल्ल्यावरचे. याचे जे सर्व काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांचा आपण एक अशाच पद्धतीने व्हिडिओ पाहणार आहे आणि मग इतरत्र जे राहिलेले छोटे-मोठे प्रश्न असतील ते घेऊन आपण या ठिकाणी जिल्हा विशेष संपवणार आहे. अजून एकच व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लागेल. या एका व्हिडिओमध्ये तुमचा रायगड जिल्हा पूर्ण झालेला असेल. त्यानंतर आपण बाकीच्या जिल्ह्यांचे क्रमवार या ठिकाणी अशाच पद्धतीने मॅरेथॉन लेक्चर घेऊन आपण या ठिकाणी हा पोर्शन कव्हर करणार आहे. तर मित्रांनो तुमचे जे कोण नातेवाईक असतील, मित्र-मैत्रिणी असतील
तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे मित्र, नातेवाईक जर इतर जिल्ह्यांमध्ये असतील, तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही तुमच्या स्टेटसला हा व्हिडिओ लावा. तुम्ही जर तुमच्या स्टेटसला हा व्हिडिओ लावला, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. तर एवढी गोष्ट तुम्ही करू शकता. व्हिडिओला निश्चितपणे मित्रांनो लाईक करा. दुसरी तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही. हे जे जिल्हा विशेषचे व्हिडिओ आहेत ते तुमच्या सर्वांसाठी फ्री आहे. तर मित्रांनो आज आपण 150 प्रश्न म्हणजेच मित्रांनो 150 गुणिले तुम्ही जर 5 केले बघा 150 गुणिले जर 5 केले तर 750 या ठिकाणी प्रश्न होतात. म्हणजे 700 प्लस प्रश्न या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचे तयार झालेले आहेत. अजून भरपूर प्रश्न आहेत. ते प्रश्न या ठिकाणी घेऊन आपण रायगड जिल्हा विशेष पूर्ण करूया. व्हिडिओ चांगला वाटला असेल निश्चितपणे लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.